दुसरा षटकार या ओव्हर मधला कुशपची 3 कॅच कुशप ज्या की त्याच्या 3 कॅच सोडल्या होत्या. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळायला चेंडू. एक धाव. कुशेकने जर 50 मारली तर राहुल भैया कांदेकडून त्यांना 501 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. पुढचा चेंडू मोहम्मदचा सामना करेल दानिश. उचलून खेळायला चेंडू. चेंडू जातो 6 धावेसाठी. या ओव्हर मधला हा चौथा षटकार. काय फलंदाजी करतायत दानिश आणि कुशप आपल्या टीम साठी. पुढचं षटक घेऊन आलाय तो ओमकार कराड, कोडगाव साबळा. ओमकारचा सामना करेल कुशक. ओमकारचा पहिला चेंडू. सामना करेल तो कुशक. चांगला चेंडू. कुशकनं जर 50 धावा केल्या तर राहुल भैया कांदेकडून 501 रुपयाचा प्राइज आलेला आहे. दानिश खेळतोय तो 13 चेंडू मध्ये 46 धावा करून खेळतोय. 13 चेंडू 46 धावा. लोन मारण्याच्या नादात बीट झालेला आहे तो दानिश. खूपच चांगला असा चेंडू. ओमकारचा चांगली वापसी करतोय ओमकार आपल्या टीम साठी. आणि हे उचलून मारलेला चेंडू दानिशने 6 धावेसाठी. काल पण 15 चेंडू मध्ये 50 धावा केल्या होत्या कृष्णा मुंडेने आणि आज पण 15 चेंडू मध्ये 51 धावा केल्या दानिश पठाणने. दानिश बॅट दाखव कॅमेराकडे. दानिश बॅट दाखव कॅमेराला. 15 चेंडू मध्ये पुढचा चेंडू ओमकारचा. सामना करेल दानिश. पुन्हा एकदा उचलून खेळायला चेंडू. चेंडू जातो तो 1 बॉल 4 धावेसाठी. काय फलंदाजी करतोय
खूपच महागात पडलेली आहे ती कॅच कुशक भैयाची. स्कोर 94 धावा. पुढचा चेंडू ओमकारचा. चांगला चेंडू पायात टाकला होता, समजू शकला नाही दानिश. एक धाव. पुढचा चेंडू ओमकारचा. सामना करेल तो कुशक. स्लोन खेळलेला चेंडू. चांगला झेल घेतला तिथं आसिफने. ओव्हरची समाप्ती. पुढचा फलंदाज आलाय तो सूरज बागवाले. खूपच चांगला चेंडू टाकला होता तो ओमकारने. एक सफल विकेट मिळवून दिलेली आहे त्याने आपल्या टीम साठी. सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 95 धावा. 7वं षटक घेऊन आला तो फरदीन. टीमचं 7वं, स्वतःच दुसरं षटक फरदीन. फरदीनचा सामना करेल दानिश. स्लोन खेळण्याच्या नादात चेंडू जातो एक धावेसाठी. पुढचा चेंडू फरदीनचा. आता स्ट्राईक वर होतो सूरज. उचलून खेळलेला आहे चेंडू आणि चांगला झेल घेतलेला आहे तिथं सूरजचा. खूपच सुंदर असा झेल. एका पाठोपाठ 2 विकेट. आता फलंदाजीसाठी आलाय तो राम पुजारी. चांगला खेळलेला शॉट. थोडीशी मिस फिल्डिंग. एक धाव. या एक धावेनं स्वतःच खातं खोलताना राम पुजारी. टीमच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 2 बाद 97 धावा. पुढचा चेंडू फरदीनचा. सामना करेल तो दानिश. उचलून खेळलेला चेंडू. चेंडू जातो तो 4 धावेसाठी. चेंडू मध्ये 62 धावा काढून खेळतोय. एकदा स्ट्रेचच्या दिशेने खेळलेला चेंडू. चेंडू जातो तो डायरेक्ट 6 धावेसाठी.
20 चेंडू मध्ये 68 धावा काढून खेळतोय दानिश. एकदा खेळलेला चेंडू दानिशने चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अशीच एक धाव. ओव्हरची समाप्ती 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 108 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. आठवा षटक घेऊन आलाय तो अल्ताफ. 108 धावा. खेळलेला चेंडू चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दानिश आणि राम पुजारी या 2 धावेने धावसंख्येत वाढ 110 धावा. पुढचा चेंडू अल्ताफचा सामना करेल दानिश. चांगला चेंडू समजू शकले नाहीत दानिश. पुढचा चेंडू अंपायरचा इशारा वाईट चेंडू. आमचे लाडके मामा दिलीप मामा उजगरे वकील साहेब यांचं आगमन झालेलं आहे ग्राउंडवर. हार्दिक अभिनंदन त्यांचं कमिटीच्या वतीने. पुढचा चेंडू अल्ताफचा. खूपच ऑफसाईडच्या बाहेर टाकलेला चेंडू. अंपायरचा इशारा वाईट चेंडू. या अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ. मामांचं अभिनंदन आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऍडव्होकेट दिलीप मामा उजगरे यांचं स्वागत. एकदा लेग साइडच्या दिशेत खूप बाहेर टाकलेला चेंडू. थोडी आपली दिशा भटकलेली आहेत अल्ताफ. या अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ 113 धावा. यावेळेस बरोबर चेंडू टाकलेला यॉर्कर. 1 धाव. धावसंख्येत वाढ 114 धावा. पुढचा चेंडू राम पुजारी स्लोन खेळलाय. चांगला झेल घेतलाय तिथं ओमकारने. या इनिंगचे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया
ठाकूर काय करतात या दोन चेंडूवरती. ठाकूरने खेळलेला चेंडू एका धावेसाठी. आता स्ट्राईक वर आहे तो. शेवटच्या चेंडूचा सामना करेल इनिंगच्या दानिश. चांगला चेंडू बीट झाला खेळण्याच्या नादात आणि एक धाव घेतलेली आहे तिथं. धाव बंद झालाय. या 1 रनने धावसंख्येत वाढ झालेली आहे. आठ ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 116 धावा. वैद्यनाथ स्पोर्टला जिंकण्यासाठी 117 धावांची गरज आहे. ओके सर, नया बॉल है ना अंदर, है ना? ओके.
17 धावांचं लक्ष. स्ट्राईकला नितीन केंद्रे, नॉन स्ट्राईकला फरदीन खान. दोन्ही आयकॉन. समोर आहेत अनुभवी गोलंदाज रवी वाकडे. परत एकदा फुलावर लेनचा चेंडू त्या दिशेला खेळलाय. चेंडू जातोय त्या ठिकाणी कारभारी. आणि काय प्रयत्न, पाय लचकलाय बहुतेक. बघा इंजुरी झाली का बघा काही. चार धावा. 4 धावा. दिसायले कारभारी. बाहेर बाहेर आहे, बाहेर आहे पाय तुझा. अरे बाबा मी बघूनच. चौकार. चांगला प्रयत्न होता. परत एकदा सुंदर चेंडू ऑप्टमच्या बाहेर ओढून मारण्याचा प्रयत्न. पाहिलंच कलाय का बघा. परत एकदा वाईड चेंडू. दहा धावा धाव फलकावरती. 9 का सॉरी 9 धावा. आणि हा उत्तुंग षटकार. 15 धावा. नितीन केंद्रेच्या बॅट मधून पहिला. चला लवकर मॅच घ्या. यानंतर अजून एक सामना होणार आहे. MI पलटण वर्सेस ग्रामीण पोलीस 11. फुलर लेनचा चेंडू मारलेला आहे त्या ठिकाणी. चेंडू हवेत. आणि काय झेल घेतलाय लहुदास. लहूच आहे का हे. त्याला लागलं डोक्याला बघा. पाणी पाणी आण लवकर फास्ट. बाहेर घ्या सावलीत त्याला. बाहेर घ्या. असलं मासलं उचल त्याला. सावलीत घ्या त्याला. काय कॅच घेत. कारभारी कोण आहे. लहुदास पवार. मालेवाडीच्या संघातला तो एक उत्कृष्ट फिल्डर लहू. ए बाहेर घ्या त्याला. उन्हात नको. लहू लागले का भावा. काळजी घ्या स्वतःची लहू. तुम्ही उत्कृष्ट फिल्डर आहात. सुंदर झेल बनवला तो नितीन केंद्रे यांचा. चांगलं आक्रमण केलं होतं. आणि विकेट पडली पहिली. सर ओव्हर झाली का. लास्ट बॉल बाकी. ठीक आहे ठीक आहे. 5 चेंडू झाले आहेत. फलंदाजीला आलेत असलम. काय झेल घेतला लहुदास यांनी. बेस्ट फिल्डरच्या रेस मध्ये येऊ शकतात ते पण. बेस्ट फिल्डर हा कोणी किती कॅच घेतला याला देणार नाहीत, तर कोणत्या कॅच कोणी कशा प्रकारे घेतला याला देण्यात येणार आहे. त्याचे सर्वोच्च अधिकार कमिटीकडे आहेत. याची नोंद घ्या. तुमच्या कॅच किती आहेत काउंट केलं जाणार नाही. सर्वांना समान नियम आता सांगतो. दोन जरी कॅच आम्हाला उत्कृष्ट वाटतात टुर्नामेंटमध्ये, दोन जरी कॅच तरी तो आम्ही बेस्ट फिल्डर म्हणून देऊ शकतो. काउंटिंग वर आम्ही बेस्ट फिल्डर देणार नाही. गुणवत्तेला किंमत आहे, संख्याबळाला नाही. तर प्रीमियर लीग
नियमावलीचं पालन करा. वैद्यना सोड नदीमध्ये खेळा ना तुम्ही. एक बॅट्समन अर्धा 5 मिनिटं वापस करून दुसऱ्या बॅट्समन पाठवा लागतं. समजत नाही का क्रिकेट काय आहे ते? तुम्ही खेळायलात का? अर्धा कशाला पाठवलं पाहिजे बॅट्समन? बोलत नाही आमिर. पहिला चेंडू आमिरनं फरकावला. त्या ठिकाणी येतो सूरज बागवाले. बघूया सूरजसाठी तर कोणता इझीच आहे. सूरज बागवाले बॉल मी परत एकदा सांगतो. सर्वोत्कृष्ट फिल्डर आतापर्यंतचा सूरज बागवाले. अजून तरी सूरज बागवालेची जागा घेणारा फिल्डर कोरईमध्ये आलेला नाही. हे उघडपणे मान्य करायला हवं. पप्पू मुंडे होते परंतु इंजर झाल्यामुळे फिल्डिंग करू शकत नाही. सूरज बागवाले कोणताही कॅच सोडत नाही. त्यानंतर होणारे घमासान युद्ध. ग्रामीण पोलिसांचे जमाय पलटण. ग्रामीण पोलीसची टीम मात्र पूर्ण तयारीशी आलेली आहे. कुठं तयारी करत होती की पूर्ण तयारी करून आली टीम. भुवन चंदर 2 विकेट मिळवल्या. अनुभवाचा बादशाह रवी भैया वाकडे. चांगली सुरुवात केली होती मद्रास स्पोर्ट्सच्या नितीन केंद्रे यांनी चांगली फटकेबाजी केली होती. परंतु त्यांचा विकेट पडला. दुसऱ्या चेंडूवर आमिरला पण परत जावं लागलं. आता आयकॉन फलंदाज फजील खान एक सुंदर बॅट्समन आलेला आहे. 17 एक कारभारीवर आपण क्रिकेटचा सितारा. पहिल्या चेंडू आक्रमण चेंडू गेला सुभाष बॉल. उत्तम षटकार आणि खरीच षटकार. मारतच राहावं लागेल. अशाच प्रकारची खेळी करताना वचना स्पोर्टचा संघ धावा. मराठ्यांचं आक्रमण केलंय त्या ठिकाणी सूरज येतोय आणि ते पूर्ण सुंदर चेंडू कारभारीचा यॉर्कर लेनचा मोहम्मद यांनी सिंगल काढली. सुंदर फटका तापे झालाय त्या ठिकाणी अजय राठोड येतोय. चेंडू सेफ मध्ये पोहोचलाय. खेळता प्रयत्न केला शिवागाव यांनी. चांगली गोलंदाजी कारभारी लवारे. शिवाय काय सोडलाय. समाप्त. आता खूप लहान आहे शिवाजी.
शिवागाव समजू शकले नाहीत. कशा क्षेत्ररक्षण शिवागाव कडून कारभारी लवारची तितकी सुंदर गोलंदाजी. ये तो समझ प्रैक्टिस का कमाल है बाबूजी. नाश्ता किया था उन्होंने हमारे साथ. हमारे दोस्त कारभारी लवरे बहुत बार उन्होंने हमें दावत पे बुलाया है. खिलाया कभी नहीं है, सिर्फ बुलाया है. काफी अजीज दोस्त मेरे बचपन से लेकर आज तक. कारभारी लवारे जैसा आदमी, एक दिल को खुश आदमी, सबके साथ अच्छे तरीके से बर्ताव करते हैं, अच्छी बातचीत करते हैं और एक हरफन मौला खिलाड़ी कारभारी लवारे. रामेश्वर लातूर को भी उनके तालुका थे. दोन वर्षानंतर 25 परत आलाय. रवी वाकडे हॅट्रिक बॉल घेऊन आला आपल्या संघासाठी. वय बघा आणि खेळ बघा या खेळाडूचा. उडता चेंडू मोहम्मद साडी. परत एकदा हॅट्रिक चान्स आणि त्या ठिकाणी मिस झाले. त्या सुटलाय मोहम्मद भाईयांनी केलेला क्रमांक. हॅट्रिकचा प्रयत्न आणि
चेंडू अजयचा फर्दीनसाठी. चेंडू खेळून काढला त्या ठिकाणी सूरज बागवाले. चांगलं क्षेत्रक्षण त्यांचं. एक धाव पूर्ण. डायरेक्ट थ्रू. आणि राठोड महत्वपूर्ण राहील. संघासाठी काय कामगिरी करतात हे पाहणं. आज संघासोबत जोडले गेलेत. पहिल्या 2 सामन्यांमध्ये अजय उपलब्ध नव्हता. आणि कोण खेळाडू अजय राठोड आज संघासोबत जोडला गेलाय. चेंडू अजय राठोड त्याने बनवलाय चास आणि मोहम्मदला वापस जावं लागेल. युवा गोलंदाज लाभलेला पुरळीला स्ट्रेट आर्म ऍक्शनने खूप गोलंदाज बॉलिंग करतात. त्या गोलंदाजापैकी एक म्हणजे अजय राठोड, युवा सितारा आज आपल्या संघासाठी आलेला आहे. आयकॉन बँगलोर येथे तो त्या कामासाठी होता. त्याच्या बँगलोर इथून प्रवास करून त्या ठिकाणी आलाय. आपल्या लीग मध्ये पुरळीतीलच प्लेयर आहेत, पण तू बाहेर काही असणार आहे. सोहेल होता तो मुंबईला होता. जालनावरून आले तर संतोष जाधव, शिवा पण केदारनाथला गेले होते. शिवाला पण बोलून घेतलं केदारनाथ. आणि यावेळेस खेळून काढलाय पहिला चेंडू असमने हलक्या हाताने खेळलेला. एक धाव पूर्ण. त्याला माहितीये आयकॉन फरदीन आहे वरती. फरदीन मोठे फटके खेळू शकतो. तो सेट झालेला आहे. चांगली रणनीती यावेळेस असलमची. अजय समोर आणले फरदीनला. आता अजय विरुद्ध फरदीन. फरदीनने मारलाय चेंडू. चाच मारलाय शिवागाव आणि समजू शकला नाही शिवा. त्या ठिकाणी सूरज कडून पण चूक झालीये. सोपा झेल होता. पण फंबल झाले आणि चेंडू गेलाय चौकार. यानंतर जे घमासाल होईल ग्रामीण पोलीस विरुद्ध एम आय पलटण. एम आय पलटण पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. चांगला संघ ग्रामीण पोलीस. चेंडू अजयचा फरदीनसाठी खणखणीत चौकार मिळाला आताच. ग्रामीण पोलीस खेळले सँडी जाधव. यावेळेस फरदीनला फटका. शिवागाव त्या ठिकाणी बघूया. जेलवाद शिवागाव इस बार नहीं चुके. छोटे छोटे हाथ लेके उन्होंने पकड़ा है कैच को.
छाप त्यांनी सोडली. संघ बाहेर गेला, परंतु लढत त्यांनी चांगली दिली. शिवागाव यांनी संधीचं सोनं केलं. पहिल्यांदा जाफरुद्दीनची कॅच सुटली होती, कॅच त्यांनी बनवली. आता मात्र फलंदाजीला आला अल्ताफ, मॅन फ्रॉम जवळगाव. डे नाईटच्या फायनल मध्ये 50 धावा बनवल्या होत्या या खेळाडूने. चला लवकर चला अल्ताफ, मॅच घ्यायची अजून आपल्याला. 4:19 झाले. तळपत्या उन्हामध्ये कडक मॅच. अजय राठोडने मात्र दाखवून दिले तो आयकॉन का आहे. तर सामन्याचा आपण हालचाल पाहू शकता. आता धावा बनवायच्यात 60, चेंडू आहेत 25. अजय राठोडने 2 बळी मिळवले या षटकात. आयकॉन कशा प्रकारे खेळतो हे दाखवून दिलं आयकॉनने. हलका तर खेळला, रनआउटचा चान्स आणि त्या ठिकाणी मिसफील्ड. राम पुजारी 1 धाव पूर्ण. 24 चेंडू 59 धावा. 15 धावांच्या सरासरीने रन बनवायचे. तिथून पुढे 4 षटकात 59 धावा. राहुल भैया कांदे 11 जर हा सामना जिंकतील, त्यांचं आव्हान या स्पर्धेतील कायम राहील. जर ते सामना हरले तर त्यांचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. वैजनाथ स्पोर्ट्स 3 मॅचेस जिंकलेले आहेत त्यांनी. राहुल भैया कांदे आरभारी लावारे प्रदर्शन घेऊन आलेत. सुंदर चेंडू अल्ताफ समजू शकले नाहीत. त्रिफळा चित केलंय कारभारीने आणि त्याची फेवरेट त्यांनी किक मारली आणि 15 फुटावर पाणी लागलं. तेव्हापासून तिचं पाणी थांबलं नाही. तेव्हापासून त्या गावाचं नाव पडलं पानगाव. रामदास शिरसाट वगैरे त्या गावातून खेळतात. जिथे लात मारून पाणी काढलं त्या कारभारीने, त्या गावाचं नाव पडलं पानगाव. असे पडान पहिल्या चेंडूवर आक्रमण केले. सूरज बागवानी त्या ठिकाणी आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं. आता आसेफ वरती जबाबदारी असेल, आसेफच्या खांद्यावरती. असे भरपूर मॅच आसेफ पठाणने जिंकवलेले आहेत. काफी दिनों के बाद हमारे दोस्त अजय राठौड़ बेंगलोर से रिटर्न होते हुए वो बेंगलोर प्रीमियर लीग खेल रहे थे इतने दिनों के पहले. आज आए पर कारभारी लवारे वर्सेस असलम. लरलेचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. शिवागाव येतो त्या ठिकाणी 3 ढांगामध्ये ग्राउंड काढले आणि फिल्डिंग मिसफील्ड.
शिवागाव. शिवा आमचा खूप जवळचा मित्र आहे आणि शिवा चांगला फिल्डर आहे, खूप चांगला आहे शिवा फिल्डर म्हणून आणि माणूस म्हणून त्यापेक्षा चांगलं व्यक्तिमत्व शिवा. परत एकदा दिशाहीन चेंडू, वाईड चेंडू. आपण शिवा यांचं सांगत होतो की परळीला गाडी जरी बंद असेल तरी एक 15 मिनिटात ते परळी देतात पायी पायी. खूप स्ट्रेंथ आहे त्यांची. शिवा गाव, मॅन फ्रॉम मरळवाडी. परत एकदा फुलोर यांचा चेंडू, कार भारी लवारे. काय गोलंदाजी करतोय, परफेक्ट यॉर्कर टाकण्यात ते पटायत आहेत. एकोणीस चेंडू, 55 धावा. सायगावरनं प्रवास करून आले उजेफ, लाला. कान लावा, बाला बाला. महाराज एकदा मारलेला चेंडू, अजय राठोड बॉलवरती खूप फास्ट येतोय आणि बॉल सोडलाय. धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नकार आहे त्या ठिकाणी. अतिशय आक्रमक स्थितीत खेळताना राहुल भैया कांदिवले संघ. षटक समाप्त 18 चेंडू मध्ये. 18 चेंडू, 54 धावा. असे पठाण अशा परिस्थितीमध्ये खूप बहरदार फलंदाजी करतो. असलम पण तेवढा चांगला फलंदाज. अजूनही मनोज ठाकूर येणं बाकी आहे. अजय राठोड यांची एक ओव्हर बाकी आहे. चला एम आय पलटनचे कर्णधार, चला टॉस साठी. एम आय पलटन कर्णधार, ग्रामीण पोलीसचे कर्णधार टॉस साठी येत आहे. 1.5 लाख पब्लिक हा मॅच बघण्यासाठी जमा झाली आहे. एम आय वर्सेस ग्रामीण. चला डिस्कशन करू नका म्हणू भैया, अजून एक मॅच खेळायचा यार मला. चला प्लीज, चला चला म्हणू भैया, चला. गोलंदाजीला आले अजय राठोड. चला मॅच चालू करा. परत एकदा सुंदर फटका, त्या ठिकाणी सूरज बागवाले आणि चौकार. 2 चेंडू 10 धावा. परत एकदा त्या ठिकाणी चौकार. असलम, सुंदर फटकेबाजी.
चेंडू. सुंदर फटका. सलग अजून एक चौकार. 36 धावांची गरज 14 चेंडू मध्ये. काय फलंदाजी करतोय असलम. आणि यावेळेस मात्र अजून एकदा चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि त्या ठिकाणी चौकार. पंच चौकार आहे. बॉल सोबत पाय पण लागलाय. कॅमेऱ्यात पाहिला आहे. काय फलंदाजी. झेल होतोय का पाहणं गरजेचं आहे. कारभारीला वर आलाय. झेल सुटलाय. परत एकदा षटक समाप्त. 2 धावा. बारा चेंडू 30 धावांची गरज. काय सामना. 24 धावा मारल्यात. 18 बॉल 54 धावांची गरज होती. आले प्रशांत कराड. प्रशांत कराड रोहित शर्माचे कट्टर समर्थक. त्यांच्या बड्डे दिवशी बिना पाण्याचा उपवास ठेवतात ते. आज काय करतात बघूया. रोहित शर्मा कट्टर कंपनी. प्रशांत कराड. बारा चेंडू 30 धावांची गरज. अंपायर आहेत आतमध्ये. जो गोलंदाज फेकी बॉलिंग टॅकल त्याला नोंद देण्यात येईल. सगळ्यांसाठी समान नियम आहेत याची सर्वांनी नोंद घ्या. आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील दोन्ही संघांसाठी. फेकी गोलंदाज आढळला की तो नोंद देण्यात येईल. पंच बारकाईनं बॉलिंग बघतील. प्रत्येक टीम मध्ये रिस्ट बॉलर आहेत. पंच बारकाईनं निर्णय देतील आणि बघतील. 12 चेंडू 30 धावा. पहिला चेंडू. पहिला चेंडू. बाहेरून काही कमेंट केली. अंपायर लक्ष द्या तुमच्या तुम्ही प्रत्येक मॅच बघायला. बाहेरच्या कमेंटवर अजिबात लक्ष द्यायचं नाही अंपायरनी. जर खाल्यानंतर नोंद द्यायचा बिंदास. दोन्ही संघांसाठी समान नियम आहेत. टॉप चेंडू. नोब आणि षटकार. नोब आणि षटकार. बॉलर बंद राहिला आता. 5 रनची पेनल्टी वैद्यनाथ स्पोर्ट्सला. मध्ये प्लेअर यायचे नाहीत. वैद्यनाथ स्पोर्ट्सला 5 रनची पेनल्टी मध्ये आल्याबद्दल. प्लेअर मध्ये आल्याबरोबर 5 रनची पेनल्टी वैद्यनाथ स्पोर्ट्सला. चला
इथून पुढे मॅच चालू असताना कोणता प्लेअर जर मध्ये आला विदाऊट परवानगी कमिटीच्या तर तो संघ बाद करण्यात येईल. आता सांगतोय, माझा का संघ असा ना मग तो विदाऊट परमिशन जर मध्ये आला कोणता प्लेअर संघ बाद करण्यात येईल. आता सांगायलो 11 बॉल 22 रन. फ्रीट आहे फ्रीट. चला काय त्यांना 6 मारला ना. टॉस झाला का? ग्रामीण पोलीस संघाने टॉस जिंकलेला आहे. फ्रीटचा फायदा उचलू शकले नाहीत. चेंडू येतो त्या ठिकाणी कारभारी लवारे 1 धाव पूर्ण. 10 चेंडू 21 धावा. अजूनही सामना रंगतदार स्थितीमध्ये. परळी प्रीमियर लीग असे पठाण एक उत्कृष्ट फलंदाज, तितका चांगला गोलंदाज मनोज ठाकूर. रेस युट्यूब मध्ये 10 चेंडू. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेकडे. फिल्डर धावतायत कुणाल पवार आणि चौकार. 9 चेंडू 18 धावा. अत्यंत रोमांचक नऊ चेंडू 17 धावा. ए थोडं मागे सारखा. मागे सारखा. इकडला बॉल येत नाही युट्यूब मध्ये. मागे सारखा एकदम. हे ह्याच्या मागे सारखा. 9 चेंडू 17 धावा. सुंदर फटका. चेंडू गेला सीमारेषे पार. ए बॉल दे बेटा बॉल दे. खणखणी षटकार. रोडच्या पलीकडे मारला. परिस्थितीमध्ये असे पठाण खूप सुंदर फलंदाजी करतो आणि आपल्या संघासाठी खूप चांगली फलंदाजी करताना असे पठाण 8 चेंडू 11 धावा. 18 बॉल 54 रनचा मॅच होता. काय फलंदाजी केली असलमने आणि आता करतोय असे पठाण आपल्या संघासाठी. 8 बॉल 11 धावा. फुल टॉस. परत एकदा षटकार. षटकार. अगोदरच बाहेर गेले होते अजय. यावेळेस मात्र बॉल फिरलेला आहे त्या ठिकाणी. राम पुजारी. 6 चेंडू 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावांची गरज. चला ग्रामीण पोलीस आपला डिसिजन सांगा. सहा चेंडू 4 धावा.
पहिला चेंडू षटकार आणि एक हाती सामना जिंकलाय असे पठाण यांनी. बॉल घ्या तिकडून अंपायर. सांगा राहुलभाई 11 संघाचे खूप खूप आभार. आपण सहभाग नोंदवला, चांगला खेळ केला. चला 3 पैकी 3 सामने ते हरलेले आहेत. या स्पर्धेतील त्यांचं आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं आहे. असलम शेख मॅन ऑफ द मॅच. सकाळच्या मॅचचा पण तोच मॅन ऑफ द मॅच होता आणि दुसऱ्या मॅचचा पण असलम सय्यद खुंखार फलंदाजी करत आपल्या संघाला. चला ट्रॉफी घेण्यासाठी येते असलम. पॅडॉल मध्ये असलम ट्रॉफी घेण्यासाठी. चला ग्रामीण पोलीस 11 आपलं डिसिजन सांगा. पप्पू मुंडे डिसिजन सांगा. यार ऊपर लेना मुखी किधर है यार वो सीधा करना